मित्रांनो फक्त 50 रुपयामध्ये मुंबईमध्ये वाघ बघायला मिळाला आहे। हो खरं आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो सध्या गरमी खूप असल्यामुळे आपले ट्रॅव्हल व्लॉग येत नाहीत आणि सध्या खूपच जास्त बाहेर हीट आहे, त्यामुळे आपण कुठे फिरतही नाहीत। तुम्हाला अक्षर गणेशचे डेली शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मिळतील आणि जर तुम्हाला पण अक्षर गणेशचं तुमचं नाव हवं असेल तर कमेंट करा, लवकरात लवकर आपण तेही बनवण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो 50 रुपयामध्ये आपण मुंबईत राणीची बाग पाहून आलो आणि फॅमिलीसाठी खूपच सुंदर असं स्पॉट आहे, तर तुम्ही पण नक्की जाऊन या। आणि तुम्ही बघा वाघाची किती मस्त सायटिंग होते या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत नक्की बघत राहा। पूर्ण राणीची बाग कव्हर नाही केली आपण, कारण थोडासाच टाइम होता आपल्याकडे, त्या टायमामध्ये दुसरे पण कामं करायचे होते आणि फक्त राणीची बाग वाघ वगैरे कव्हर केला, बिबट्या दिसला, थोडंसं फिरलो आणि निसर्गाचा आनंद घेतला आणि लगेच निघालो आपण। त्यामुळे पूर्ण प्रॉपर व्लॉग नाही करता आलाय, पण हा मिनी व्लॉग आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघा वाघाची सायटिंग कशी दिसते। आज गर्दी भरपूर आहे मित्रांनो। ॲक्च्युली राणीची बाग खूप मोठी आहे, पण आपण स्पॉट करूया वाघाला, वाघाची सायटिंग घेऊया आपण, चला। आणि मित्रांनो तुम्ही बघत आहात रॉयल बेंगॉल टायगर आणि जे आपल्या मुंबईमध्ये आणले गेलेत राणीच्या बागेमध्ये, आणि 50 रुपयामध्ये 2 वाघ आणि त्यांचे वाघाचे पिल्लं पण आहेत, पण ते आतमध्ये ठेवलेत। तुम्ही वाघ बघू शकता किती मोठा वाघ आहे। दुसरा पण उठला, शाबास भांडणा। पाण्यात जायला मित्रांनो गरमी खूप जास्त आहे मुंबईमध्ये आणि वाघ पण स्विमिंगचा आनंद घेत आहे। तुम्ही बघू शकता वाघ पण पाण्यात उतरलेला आहे अक्षरशः, आणि खूपच जम्बो साईज आहे वाघाची। आणि मित्रांनो 50% गर्दी तुम्हाला याच ठिकाणी मिळेल वाघ बघण्यासाठी। तुम्ही बघू शकता सर्व लोक इथेच गर्दी करत असतात, कारण वाघ या ठिकाणी बघायला मिळतो। एंट्री केल्या जास्तीत जास्त गर्दी इकडे असते। मित्रांनो फॅमिलीला घेऊन नक्की या ठिकाणी, कारण 50 रुपये देऊन तुम्हाला इतके प्राणी बघायला मिळतात छान छान। सर्वांनाच पॉसिबल नसतं जंगल सफारी वगैरे करणं, या ठिकाणी नक्की या तुम्ही। फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं का सर्व प्राणी एका कैदी अवस्थेमध्ये, पण ठीक आहे त्यांना नॉर्मली म्हणजे थोडंफार फ्रीडम आहे त्या प्राण्यांना, फक्त स्पेस जरा जास्त मोठा हवा होता। मित्रांनो इथे गोल्डन जॅकल आहे, म्हणजे कोल्हा आहे आपला भारतीय कोल्हा, तुम्ही बघू शकता सावलीमध्ये बसला आहे। मित्रांनो वाघाच्या जस्ट बाजूला हैना आणि बिबट्या आहेत, तर या ठिकाणी कमी गर्दी आहे, तरी पण असते बऱ्यापैकी गर्दी असते बिबट्या बघण्यासाठी पण। आणि तुम्ही बिबट्या बघू शकता खूपच मस्ती करतोय आणि खूप ॲग्रेसिव्ह बिबट्या आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। बिबट्या पण खूप हिंसर प्राण्यांमध्ये एक आहे। मित्रांनो थोडंच पुढे आल्यावरती तुम्ही पक्ष्यांची दुनिया पाहू शकता। या ठिकाणी सर्व पक्ष्यांचं नंदनवन केलेलं आहे, खूपच सुंदर असे पक्षी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो ॲक्च्युली राणीची बाग खूप मोठी आहे, जर तुम्ही पूर्ण प्रॉपर करत असाल तर 2-2.5 तास तरी लागतील तुम्हाला, आणि झटपट करत असाल तर 1 तासाच्या आत पण होईल। मला असं वाटतं तुम्ही तिकडचे जे वनस्पती आहेत झाडं वगैरे ते पण बघा, आतमध्ये म्युझियम आहे, तो म्युझियममधले जे अवशेष आहेत ते पण तुम्ही पूर्ण बघा। आपण ऑनलाईन तिकीटच काढून गेलो होतो आणि ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल।
असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करूया आणि थोड्या दिवसात आपली एक ट्रिप आहे, त्या ट्रिपचा पण ब्लॉग नक्की येईल. तर चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.